आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे. ती सत्य घटना म्हणजेच हॉरर सत्य घटना आहे. भयानक घटना आहे. ही घटना ऐकल्यानंतरनं तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ही घटना आहे एक जिगरी दोस्तांची. साधारण 27 ते 28 वर्षापूर्वी, म्हणजेच 1997 ते 98 सालादरम्यानची दोन असे दोस्त की ते कुठेही, कधीही आणि कुठल्याही प्रसंगात एकमेकांची साथ सोडत नसत. पण त्यांनाही माहिती नव्हतं काही दिवसानंतरनं त्यांच्यासोबत असं काही होणार आहे की ते त्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हते. साधारण त्या दोघांचे वय 45 ते 47 ह्या वयोगटातले. दोघंही लहानाचे मोठे झाले. दोघंही सोबत कायमस्वरूपी कुठेही जाताना, कुठलाही कार्यक्रम असताना सोबतच राहायचे. दोघेही मुंबई हायवे म्हणजेच तळेगाव या ठिकाणचे. तळेगाव हे त्यांचं मूळ गाव. एकाचं नाव सोपान आणि एकाचं नाव राव. सोपानच्या मुलीचं लग्न नुकतंच मे महिन्यामध्ये पार पडलं होतं. सोपानच्या मुलीचे लग्न होऊन साधारणतः 2 महिने होत आले होते. सोपानला वाटलं की आपल्या मुलीला एकदा जाऊन भेटून यावे. मुलगी ज्या सासरला दिली होती ते गाव होतं चाकण, म्हणजेच तळेगाव चाकण या रोडमध्येच. अंतर साधारण 40 ते 50 किलोमीटर. आजही आपण तसा विचार केला तर काही दुर्गम भागामध्ये अजूनसुद्धा दळणवळणाचे साधने नाही आहेत. तिथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे इमर्जन्सीसाठी आपण कुठलीही परिस्थिती तिथं ॲडजस्ट करू शकत नाही आहे. तर जवळजवळ 27-28 वर्षापूर्वी देखील आपल्या या पुण्यामध्ये सेम तशीच परिस्थिती होती. सोपानला मुलीला भेटण्यासाठी जायचं होतं. त्याचा मित्र होता, जो जिगरी यार होता, त्याचं नाव होतं राघू. त्याच्याकडे एक एमएटी होती. आपण बऱ्याचशा लोकांनी पाहिलेली सुद्धा असेल की एमएटी ही फार जुन्या काळची गाडी होती. आज आपण बऱ्याचशा गाड्या पाहू शकतो, लेकिन त्यावेळेस एमएटी, लुना हेच पर्याय आपल्याला बाईक म्हणून होते. तर त्यांचं जायचं ठरतं. सोपान त्याच्या पत्नीलाच म्हणजे त्याच्या बायकोला बोलतो की मला मुक्ताला भेटायला जायचं आहे. मुक्ता म्हणजे सोपानची मुलगी. बायकोचा विचार घेतात आणि ठरवतात की आपल्याला उद्या मुक्ताला भेटायला तिच्या घरी जायचं आहे. त्यांचं ठरतं व दुसऱ्या दिवशी शेतातील कामे आटोपून ते दोघेही त्या एमएटीवरती, जी राघोची गाडी होती, त्या गाडीवरती बसून ते दोघेही मुक्ताला भेटण्यासाठी चाकणला जाण्यास तयार होतात. पावसाचे दिवस म्हणजेच जुलै महिना. पाऊस तसा त्या दिवशी तुरळकच होता, पण पावसाची शक्यता होती. दोघेही घरनं त्या गाडीवरती निघतात. अंगावरती साधे कुचे यानी म्हणजे पोत्याचा एक प्रकार असतो, तो पोत्याचा प्रकार डोक्यावरती घेऊन आणि प्लास्टिक बॅग डोक्याला अडकवून, जे दोघेही भिजणार नाही यासाठी ते अंगावर घेऊन निघतात. निघाल्यानंतरनं साधारण अर्धा एक तासानंतरनं ते थोडेसे रस्त्याने पुढे जातात. पुढे गेल्यानंतरनं पावसाचा जोर वाढतो. सकाळी त्यांना वाटतं की आज पाऊस येणार नाही आहे, पण जुलै महिना आहे, केव्हाही कधीही कशाही प्रकारचा पाऊस पडू शकतो. दोघेही निघतात. अर्धा एक तासानंतरनं पावसाला जोरदार सुरुवात होते. रस्ता कच्चा असल्या कारणाने त्यांना जवळजवळ चाकण गावामध्ये पोहोचण्यासाठी जवळजवळ 3 तास लागतात. 2 वाजता निघालेले सोपान व राघू 5च्या सुमारास त्याच्या मुलीच्या घरी, मुक्ताच्या घरी पोहोचतात. मुक्तालाही आनंद होतो, तिच्या वडिलांनाही आनंद होतो. राघूसुद्धा खुश होतो की बऱ्याच दिवसानंतरनं सोपान त्याच्या मुलीला भेटला आहे. त्यानंतरनं त्यांच्या गप्पा चालू होतात, तिच्या सासू सासऱ्यासोबत, तिच्या नवऱ्यासोबत, तिच्या सर्व घरच्यांसोबत. अशात बराचसा वेळ जातो. मुक्ता तोपर्यंत बाप बऱ्याच दिवसानंतरनं आलाय, त्यामुळे स्वयंपाक करत असते. स्वयंपाकामध्ये वडिलांना जे आवडतं
ते ती स्वयंपाक तयार करत असते. तोपर्यंत सोपान आणि राघू तिच्या सासऱ्यांसोबत गप्पा मारत बसतात. गप्पा मारता मारता बाहेर पावसाने जोर धरलेला असतो. गप्पा मारता मारता स्वयंपाकही तयार होतो. जेवायची वेळ येते. साधारण 7-7:30 वाजलेली असते. जेवायची वेळ येते. सर्वजण जेवण्यासाठी बसतात व जेवण करतात. पूर्ण कुटुंब एकाच वेळी जेवण्यास बसते व जेवण करतात. जेवण झाल्यानंतरनं आता निरोप घ्यायची वेळ येते त्यांची. सोपान त्याच्या मुलीला म्हणतो की मी आता निघतो. त्यांच्या सर्व घरच्यांचा निरोप घेतो व तो निघायला लागतो. घरचे म्हणतात आता तुम्ही जाऊ नका, बाहेर खूप पाऊस पडला आहे. त्यावेळेस आपण आजची परिस्थिती आणि 30 वर्षाची परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस खरंच 7-7:30 वाजले तर गावाकडची लोक ही जेवण करून झोपून जायची, बिलकुल पण बाहेर फिरत नसायची. आणि आज जे आपण इलेक्ट्रिसिटी पाहतोय, सगळीकडे आपल्याला दिवे लागलेले दिसतात, उजेड दिसतो रात्रीचा सुद्धा. त्यावेळेस ही परिस्थिती नव्हती. तर घरातले त्यांना सांगतात की आज तुम्ही जाऊ नका, तुम्ही सकाळी लवकर उठा व तुम्ही तुमच्या मार्गी तुमच्या घरी जा. पण सोपान त्यांना कारण सांगतो की नाही, मला उद्या काम आहे. गुरंढोरांचं कारण सांगून सोपान त्यांच्याकडनं घरातून बाहेर पडतो. तरीही ती लोक सांगतात की आता खूप उशीर झालेला आहे, तुम्ही जाऊ नका. पण सोपान ऐकत नाही. सोपान सगळ्यांचा निरोप घेतो व सोपान तिच्या मुलीकडनं, तिच्या सासराकडनं तिथून निघतो. सोपान व राघू सोबतच असतात. निघाल्यानंतरनं एक साधारणतः 1 तासानंतरनं पाऊस खूप असल्यामुळे गाडीची लाईटसुद्धा पुढे दिसत नसायची. घरच्या ओढीने दोघेही सुसाट त्या गाडीवरती बसून निघतात. जितकी गाडी जोरात चालवता येईल तितकी गाडी ते दोघेही चालवतात. पण रस्ता खराब, पाणी, खड्डे ही परिस्थिती. भंडारा डोंगरापाशी त्या परिसरामध्ये पोचतात. त्यावेळेस शेजारी डोंगर, नदी, किर्र अंधार, वरनं जोरात पाऊस, वारा अशी परिस्थिती होती. भंडारा डोंगर पास केल्यानंतर अचानक त्यांना काहीतरी जाणवल्यासारखं होतं. त्यांची गाडी ही बंद पडण्यासारखी करत होती आणि थोडाच पुढं जाताच त्यांची गाडी अचानक बंद पडते. गाडी बंद पडल्यानंतरनं ते दोघेही गाडीवरनं उतरतात व पाहतात की गाडी का बंद पडली. गाडीला किक मारतात, गाडी काय चालू होत नव्हती. बराच वेळ ते तसे घालवतात. पाऊस जोरात, दोघेही भिजलेत, थंडी वाजायला लागली होती, खूप वारा चाललेला होता. अशा परिस्थितीत ते कुठंतरी आसरा घेण्याचे बघतात. एक त्यांना वडाचं झाड मिळतं. वडाच्या झाडाखाली ते त्यांची गाडी व ते तिघेही त्या वडाच्या झाडाखाली येतात. तिथे थोडा पाऊस कमी लागत होता. गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत होते. गाडी चालू करतात, गाडीही चालू होते. गाडी चालू करून दोघेही त्या गाडीवरती बसतात आणि एक 5 मिनिट अंतरावर पुढे जात नाही तर पुन्हा ही गाडी बंद पडते. त्यांना वाटतं पेट्रोल संपले की काय, म्हणून गाडी साईडला करतात व गाडीतलं पेट्रोल चेक करतात. पण गाडीमध्ये पेट्रोल त्यांना जाण्या इतकं नक्कीच होतं. गाडीला किक मारतात, गाडी काही चालू होत नाही. वडाचं झाडाखाली थांबले होते, तिथं थोडा पाऊस कमी लागत होता. तिथून ते पुढे येतात तर त्यांना पूर्ण सन्नाटा, पूर्ण झाडी, पूर्ण परिसर किर्र असा आवाज रात्रीचा त्यांना अनुभवायला मिळतो. पण एवढ्या पावसामध्ये करणार काय? काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. आजूबाजूला पाहतात तर कुठेही घर दिसत नव्हतं, कुठेही दिवा टिमटिमत नव्हता, ना कुठे लाईट उजेड त्याचा दिसत होता. पर्याय काहीतरी शोधावा म्हणून गाडी त्यांनी ढकलायचा हे केला. त्यांनी ठरवलं की आता गाडी ढकलत नेऊया. आपण जरी चालत गेलो तरी आपण पहाटेपर्यंत नक्कीच पोचू. जेमतेम त्यावेळेस 9, 9:30, 10चा सुमार असेल. गाडी त्यांनी
ढकलायला सुरुवात केली व थोडंसं पुढं जाताच त्यांची नजर एका झोपडीवरती पडते. त्यांच्या जीवात जीव येतो. त्यांना वाटतं की या बाबा, आता खरंच काहीतरी डोकं लपवण्यासाठी, थोडं अंग झाकण्यासाठी आपल्याला इथे जागा मिळाली. त्यावेळेसची घरं साधारण दगड, माती, कौलाचीच. त्यांना एक झोपडी मिळते. त्यांना वाटतं की कुणा शेतकऱ्याची असेल, उन्हाळा लागला असेल त्यावेळेस त्यांनी बांधून गेले असतील. पूर्वी लोक शेतात उन्हाळ्याची जाऊन राहायची. ज्वारी, बाकीची जी पिकं असायची त्या पिकांसाठी, त्यांची राखण करण्यासाठी लोक अशा प्रकारची झोपड्या त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये बांधायची, उभे करायची व ते तिथेच राहायची. तर त्यांना वाटलं कोणा शेतकऱ्याची इथं झोपडी असेल तर आपण ह्या झोपडीमध्ये थोडा वेळ बसूया. पाऊस थोडा कमी झाला की आपण गाडी चालू करण्याचा प्रयत्न करूया. वाराही खूप सुटलेला होता व पाऊसही खूप जोरात सुरू होता. दोघेही त्या झोपडीमध्ये जातात. झोपडीमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे कोणीही आढळत नाही. फक्त त्यांना तिथे एक घोंगडी, आज आपण जे ब्लँकेट, चादर हा प्रकार बोलतो, त्यावेळेस घोंगडी हा प्रकार प्रत्येकाच्या घरामध्ये असायचा. काळी घोंगडी. जी घोंगडी होती, एक घोंगडी अंगावर जरी माणसाने घेतली तरी तो रात्रभर त्याला थंडी वाजत नसायची. अशातच त्यांना त्या झोपडीमध्ये एक घोंगडी भेटते. दोघेही प्रयत्न करतात ती घोंगडी अंगावर घेण्याची, पण घोंगडी हिची साईज छोटी असते. तरीही ते दोघे भिजल्यामुळे त्यांना गरम व्हायचं होतं, त्यांना ऊब पाहिजे होती. त्यासाठी ती घोंगडी दोघेही अंगावर घेतात. पूर्ण कपडे पाण्याने भिजलेले. पर्याय काही नाही म्हणून ते दोघेही एकामेकाच्या जवळ येतात व ती घोंगडी दोघेही एकामेकाच्या अंगावर ओढून शांत बसतात. बराच वेळ वाट पाहतात. पाऊस काही कमी होत नव्हता. वाराही खूप सुटलेला होता. दोघेही तसे शांत डोळे मिटून बसले होते. थोड्या वेळाने अचानकच त्यांना काहीतरी चाहूल लागले. पैंजणाचा आवाज यायला लागला. कोणतरी आपल्याकडे येतंय हे त्यांना त्याचा भास होऊ लागला. अचानक एक व्यक्ती त्या झोपडीच्या दरवाजासमोर आली. ती व्यक्ती म्हणजे एक 27-28 वर्षाची स्त्री होती. अरे, ज्या रस्त्याने आम्हाला आतापर्यंत कुत्रही दिसलं नाही ना, एक पुरुष सुद्धा दिसला नाही, एवढ्या पावसामध्ये, एवढ्या भयान रात्रीमध्ये हे दोघेही तिला पाहून तडकन उठले. कारण त्यांच्या मनामध्ये एक भयानक भीती तयार झाली होती की एवढ्या पावसामध्ये या रस्त्यावरती एक कुत्रसुद्धा आम्हाला दिसलं नाही. आणि ही बाई एवढ्या मुसळधार पावसामध्ये, एवढ्या वाऱ्यामध्ये आणि इतका किर अंधार असताना इथं एकटी काय करते. ती त्यांना म्हणते, तुम्ही चाकणवरनं आलेत ना? यांना ते ऐकून यांचा श्वास थांबायला सुरुवात होते. यांची काळजाची धडधड दोघांचीही वाढायला सुरुवात होते. राघू तसा थोडासा हळव्या मनाचा आणि थोडा घाबरटच होता. ती व्यक्ती यांना म्हणते की तुम्हाला थंडी वाजतेत का? तुमचे कपडे पूर्णपणे भिजलेले आहेत. यांना काही सुधरायच्या आत ती त्या झोपडीच्या आतमध्ये शिरते. ती म्हणते, थांबा, मी तुमच्यासाठी शेकोटी करते. झोपडीमध्येच शेजारी एक चूल असते. ती म्हणते, मी तुम्हाला चूल पेटवून देते. तुम्ही त्या चुलीभोवती बसा व तुमचं अंग गरम करा. तुमची कपडे इथे थोडीशी गरम करा. तुमचं अंगही सुकं होईल आणि तुम्हाला जी थंडी वाजते ती थंडी तुमची कमी होईल. त्यांना सुद्धा त्या गोष्टीची गरज होती. ती स्त्री आतमध्ये आल्यानंतरनं चूल पेटवते व एक दिवा लावते. पूर्वी रॉकेलचे दिवे असायचे. ती बाई त्यांना विचारते की तुम्ही एवढ्या रात्री ही झोपडी कशी शोधली? तुम्ही ह्या झोपडीमध्ये कसे आले? त्यांनी तिला सविस्तर सांगितलं, आमची गाडी खराब झाली आहे. पावसात आम्ही खूप भिजलो होतो. थंडी वाजायला लागली होती म्हणून आम्ही काहीतरी निवारा शोधत होतो. आम्हाला अचानक ही झोपडी दिसली. आम्ही ह्या झोपडीमध्ये आतमध्ये आलो. आम्हाला बरं वाटलं.
ती म्हटली, घाबरू नका, मी तुमच्यासाठी चूल पेटवलेली आहे, तुम्ही आरामशीर शेकत बसा, तुमचं अंग गरम करा, तुमचे कपडेही सुकवा. ते दोघेही त्या चुलीभोवती दोघेही बसतात व त्या चुलीची ऊब घेत त्यांना थोडंसं बरं वाटतं. थोड्या वेळाने न राहता पण सोपान तिला विचारतो, बाई, इतकी रात्र आहे, बाहेर कुणीच नाहीये, पाऊस इतका मुसळधार पडतोय, तुम्ही इथे काय करता? ती बाई त्यांना एकदम गंभीरपणाने सांगते की मी व माझा नवरा दोघेही सरपान जमा करतो, म्हणजे लाकडं जमा करतो, आणि आम्ही ही बाजारात विकून आम्ही त्याच्यापासून पैसे कमवतो व आमचं कुटुंब त्या पैशावरती चालतं. आमचा हाच रोजचा धंदा आहे. सोपान म्हणतो, मग तुमचे मिस्टर? सोपान त्या बाईला बोलतो की तुमचा नवरा दिसत नाही, कुठे आहे? ती बाई त्याच्याकडे पाहते. त्या क्षणी सोपानला काहीतरी वेगळं घडणार आहे याची कल्पना येते. ती बाई त्याला म्हणते की आम्ही दुपारी डोंगरावरती सरपान जमा करण्यासाठी गेलो होतो. मुसळधार पाऊस असल्यामुळे आम्ही एका डोंगराच्या कपारीमध्ये बसलोय. पावसाचा जोर वाढत होता आणि डोंगरावरनं येणारे पाणी हे सुद्धा वाढत होतं. आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो तिथेही पाणी भरायला सुरुवात झाली होती आणि खूप पाणी असल्यामुळे आम्हाला काहीतरी करावं लागणार होतं. माझा नवरा म्हणाला की आपण या कपारीच्या वरती थोडीशा दगडी ठेवूयात, जेणेकरून ते पाणी आपण जिथे बसलेलं आहे तिथे ते येणार नाही, ते वळून दुसऱ्या साईडनी जाईल. माझा नवरा व मी हळूहळू त्या कपारीच्या वरती चढतो व दगडी लावायला सुरुवात करतो. पाऊस जास्त असल्याने तिथे शेवाळ तयार झालेलं होतं, घसरडं झालेलं होतं. त्या घसरड्यावरती आम्ही पाय ठेवतो ना ठेवतो तर दोघेही आम्ही कोसळतो. कोसळल्यानंतर मी व माझा नवरा खाली दरीत पडलोय. माझा नवरा हा तिथेच मेला. हे सांगितल्यानंतर सोपान व राघू यांना काय करावं हे सुचत नसतं. दोघांनाही असं वाटलं की आपण पळून जावं इथनं, पण त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती. दोघे सुद्धा न राहता त्या ठिकाणी अस्वस्थ परिस्थितीमध्ये बसून राहतात. सोपान त्यांना विचारतो की मग आत्ता तुमचा नवरा कुठे आहे? ती म्हणते, त्याच ठिकाणी आहे. सकाळ झाल्यानंतर मी गावात जाईन व गावातल्या लोकांना सांगेन, लोक येऊन माझ्या नवऱ्याला गावात घेऊन जातील. तुम्ही घाबरू नका, तुम्ही इथे सकाळपर्यंत बसा, तुमची झोप होईल त्यावेळेस तुम्ही उठून जा. ते दोघेही घाबरलेली परिस्थितीत असतात, तरी पण त्यांना बाहेर जाऊसं वाटत नसतं, कारण त्यावेळेस ती परिस्थिती तशी तयार झालेली असते. आपण सुद्धा कधी कधी आपल्याला काही गोष्टीची जाणीव होते, आपल्याला कळतं की आपण कुठेतरी चुकतोय, पण त्यावेळेसची जी परिस्थिती असते आपल्याला ती परिस्थिती त्या वेळेतून बाहेर जाऊन देत नाही. ती त्या दोघांना बोलते की तुम्ही आता झोपा. तुम्ही जेवण केलं आहे का? हे म्हणतात, हो आम्ही जेवण केलेलं आहे, आम्ही जेवण करूनच निघालो होतो. ती म्हणते, जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही सांगा, मी तुमच्यासाठी भाकरी थापते, चटणी आहे, चटणी भाकर खा. ते म्हणतात, नाही आम्हाला भूक नाही. ते तसेच डोळे झाकून तिथे पडून राहतात. थोडासा त्यांना डुकला लागतो. झोपेची तंत्री त्यांच्या डोळ्यावरती आलेली असते. झोप लागत नसते, पण झोप लागल्यासारखं होत असतं. साधारणतः रात्रीचे 11-11:30 वाजतात. अचानक दोघांनाही
कुठला तरी आवाज येतो. आपण ज्यावेळेस घरात भाकरी करतो त्यावेळेस जो चुलीवरचा आवाज असतो ना, तो त्या दोघांना येतो. दोघेही न राहता तिच्याकडे पाहतात, ती काय करते. कारण थप 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 हा आवाज त्यांना यायला लागतो. ते दोघेही हळूच मुंडकं तिच्याकडे वळून पाहतात, तर ती बाई भाकरी करत असते. त्यांना अचाप वाटते की कशासाठी ही भाकरी करते. राघू तिला बोलतो की बाई, इतका उशीर झालेला आहे, तुम्ही आत्ता काय करताय, कशासाठी स्वयंपाक करताय, आम्ही तर जेवण करून आलेलो आहे. ती म्हणते नाही, हा स्वयंपाक मी तुमच्यासाठी नाही करत, हा स्वयंपाक मी माझ्या व माझ्या नवऱ्यासाठी करते. माझा नवरा दुपारपासून जेवलेला नाही. दोघांच्याही अंगावरती काटा येतो. दोघांचे डोळे लाल होतात. पूर्ण सुकलेले असताना सुद्धा त्यांना पूर्ण त्यांच्या अंगाला घाम सुटतो. त्यांच्या घशातनं बाहेर ब्र शब्द सुद्धा फुटायला तयार होत नाही की अरे, ही बाई तर आपल्याला बोलली होती की दुपारीच माझा नवरा मेला, मग ही आता कशासाठी स्वयंपाक करते, कुणासाठी हे जेवण तयार करते. ती अचानक त्यांच्याकडे एक टक लावून बघायला सुरुवात करते. अचानक तिचे डोळे पांढरे होतात. तिची जी बांधलेली केस असतात ती अचानक एकदम चित्रविचित्र अवस्थेत सुटलेली. त्यांना ते पाहून त्यांना काही सुधरत नाही. पण अजून एक ट्विस्ट त्यांच्यामध्ये येणार असतो. तो म्हणजे ज्या वेळेस ती बाई स्वयंपाक करत असते, त्या स्वयंपाकादरम्यान जी चूल त्यांनी पेटवलेली असते, त्या चुलीमध्ये कुठल्याही प्रकारचं लाकूड तिने घातलेलं नसतं. ती चूल तरीही जळत असते. ते तिच्या पायाकडं पाहतात, तिच्याकडं पाहतात, तर अचानक त्यांना दिसतं की तिने जी चूल पेटवलेली आहे त्या चुलीमध्ये तिने स्वतःचे दोन्ही पाय आतमध्ये कोंबलेले आहेत आणि मोठा जाळ चालू आहे आणि ह्या बाईला भाजत नाहीये. ती बाई त्या चुलीकडे पाहून पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहते. दोघांनाही काही सुधरत नाही. दोघेही बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी पडल्यासारखे होतात. एक कल्पना करा की अशी भयान रात्र आहे आणि आपण त्या ठिकाणी गेलेलो आहे. सर्व व्यवस्थित चालू आहे, पण आपल्याला भास व्हायला सुरुवात होते की आपल्यासोबत काहीतरी घडणार आहे. त्यांनाही तसंच होतं. अचानक त्या बाईचा अवतार पाहून दोघेही घाबरतात. दोघांनाही घाम सुटतो. दोघांच्या घशातनं तोंडातनं कुठल्याही प्रकारचा आवाज निघत नाही. अर्धवट बेशुद्ध असल्यासारखे दोघेही तिथे पडून राहतात. ती बाई उठते व त्यांना बोलते, घाबरू नका, माझा नवरा जसा मेलाय तसा मी सुद्धा मेलेत. मी एक चेटकीन आहे, मी चेटकीन आहे, मी चेटकीन आहे, मी कुणालाही सोडणार नाही. ज्यावेळेस ती बाई अशी बोलते त्या दोघांनाही समजतं की आपण परत आपल्या घरी आज जिवंत जाणार नाही. पळण्यासाठी त्या झोपडीच्या दरवाजाकडे पाहतात. बाहेर पाहताच त्यांना बाहेर अजून एक व्यक्ती दिसते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या बाईचा मृत झालेला नवरा असतो.
ती बाहेर आवाज देते व तिच्या नवऱ्याला बोलते, आपण ह्यांना सोडायचं नाही. ती घोंगडी, त्यांची जी कपडे जी तिथं त्यांनी सुकण्यासाठी ठेवलेली होती, ती सर्व तिथंच सोडून ते जसे तसे त्या झोपडीच्या दरवाजातून बाहेर पळतात व अचानक थोडासा पुढं गेल्यानंतरनं राघूला असं जाणवतं की मला काहीतरी वेगळं भासतंय, माझ्या अंगात काहीतरी वेगळं आलंय. सोपान त्याच्याकडे पाहतो, तो त्याच्याकडे पाहतो, दोघेही पुढं पळतात. वरनं जोर जोरात मुसळधार पाऊस, मोठा वारा सुटलेला, सगळीकडे किर्र अंधार, सन्नाटा. सोपानला काहीतरी वेगळं राघूमध्ये दिसतं. ती बाई त्याला दिसत नसते, तो व्यक्ती त्या झोपडीपाशीच असतो. सोपानला त्या राघूकडे पाहून काहीतरी वेगळं झाल्यासारखं वाटायला लागतं. सोपानला कळतं की राघू राहिलेला नाहीये, कारण राघूचे डोळे हे अंधारात सुद्धा शुभ्र पांढरे दिसायला सुरुवात होतात व राघूचा आवाज हा बदललेला आहे, बदलल्यासारखा वाटतोय. तो त्या झोपडीकडे पाहतो. तिथे पाहतो तर तो जो त्या बाईचा नवरा असतो त्या झोपडीपाशी तसाच असतो. ती बाई तिथं दिसत नसते. बाई ही राघूच्या अंगामध्ये तिने संचार केलेला असतो. राघू व सोपान त्या परिस्थितीत पळत असतात. राघू तर पूर्णपणे त्याचं माइंड म्हणजे त्याची बुद्धी तिथे संपलेली असते. तो सोपानला म्हणतो, सोपान थांब, तू कुठे चाललाय? मला एकट्याला सोडून मला पण घेऊन जा. सोपानला त्यावेळेस समजतं की राघू राहिलेला नाहीये. हे दोघे मित्र कधी एकमेकांना न सोडणारे. सोपानला त्याचा जीव वाचवायचा असतो. सोपान आहे त्या परिस्थितीमध्ये न काटे पाहता, ना दगड पाहता, ना पाऊस, ना वारा पाहत, सोपान तसा सुसाट पळत राहतो व मागणं राघू त्याला आवाज देतो, थांब, जाऊ नकोस, मला घेऊन जा, मला तुझ्या सोबत यायचंय. सोपान तरी ऐकत नसतो, कारण सोपानला समजतं की ती चेटकीन त्याच्या अंगामध्ये, हा राघू बोलत नसून ती चेटकीन त्याला बोलायला भाग पाडते. राघू त्याच्या पाठीमागे, सोपान राघूच्या पुढे. बराच अंतर चालताना अचानक सोपानला असं वाटतं की पुढनं एक गाडी येते. सोपान ज्या दिशेने गाडी येत होती त्या दिशेने गाडीकडे पळायला सुरुवात करतो. अचानक पुढे गेल्यानंतरनं त्याला एक छोटंसं मारुतीचं मंदिर दिसतं. मंदिर साधंच, पण मारुती राया दिसतो. त्याला एकच पर्याय कळतो की आपण जर थांबलो तर आपली गत नाही. आपल्याला काही करून त्या मंदिरापर्यंत पोहोचायचे, त्या मंदिरात जायचे. आणि तो तसाच त्याच परिस्थितीत, पायात काटे, अंगावर कपडे नाहीत, त्याच परिस्थितीमध्ये तो त्या मारुती रायाच्या मंदिरामध्ये जातो. गाडी त्याच्या दिशेने येत असते, पण त्याला माहिती असतं की आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. राघू त्या मंदिराजवळ यायला घाबरत असतो. 5 ते 10 मिनिटं जातात. ज्या गाडीची लाईट, ज्या गाडीचा उजेड सोपानने पाहिलेला असतो, ती गाडी त्याच्या जवळ यायला लागते. त्यावेळेस सोपान ठरवतो की आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला त्या गाडीपाशी किंवा त्या गाडीसमोर जाणं गरजेचं आहे. ती गाडी जसजशी सोपानच्या जवळ येते तसं सोपान त्या गाडीकडे जाण्याचा प्रयत्न त्याचा दाट होत जातो. तो जाण्याची त्याची इच्छाशक्ती वाढत असते. त्याला माहिती असतं की राघू दूर तिथं थांबलेला आहे, ती चेटकीन तिथंच आहे. आपण मारुती रायाच्या मंदिरामध्ये असल्यामुळे आपल्या जवळ ती येऊ शकत नाही. ज्या क्षणी ती गाडी त्याच्या जवळ येते त्या क्षणी सोपान उठून त्या गाडीकडे पळतो व ती गाडी अचानक थांबते.
ती गाडी थांबल्यानंतरनं त्या गाडीतनं 2 ते 3 व्यक्ती धपाधप खाली उतरतात. मित्रांनो, त्या गाडीतल्या व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आर्मीची लोक असतात. देहूजवळ एक कॉन्टोन्मेंट बोर्ड आहे, पूर्ण मिलिटरी एरिया आहे. ती लोक त्या आर्मीचीच लोक असतात, ती लोक मिलिटरी असतात. कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात, हा त्यांचा माइंडसेट असतो. त्यांनाही समजतं की काहीतरी भयंकर घडलेलं आहे, काहीतरी जे आपण न ठरवण्यासारखी गोष्ट ह्या सोबत घडलेली आहे. ते त्या सोपानला कुठलाही प्रश्न न करता त्याला उचलतात व गाडीत बसवतात व तिथून त्याला ते त्यांच्या सोबत घेऊन जातात. मित्रांनो, ही कथा, ही घटना इथेच संपत नाहीये. मित्रांनो, ही फार जुनी एक घटना आहे. याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या जेमतेम आपल्याला पुढच्या व्यक्तीने सांगितलेल्या असतात. प्रत्येक गोष्ट खरंच असेल असं नाहीये. ह्या घटना काल्पनिक सुद्धा असू शकतात कुणाच्या. ह्या फक्त तुम्ही मनोरंजनासाठी, एंटरटेनमेंटसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. ज्या घटना, परिस्थिती, काळ, वेळ, गाव, घर किंवा परिस्थिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली असते, त्या घटना अचानक एखाद्याच्या माइंड क्रिएटिव्हिटी सुद्धा असू शकतात. तर मित्रांनो, अशाच जर तुम्हाला भयावह, भयंकर, जर तुम्हाला हॉरर टच घटना, हॉरर टच स्टोरीज ऐकायच्या असतील, पाहायच्या असतील, तर आपल्या हॉरर टच ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.